बीडमधील खोक्याचा दहशतवाद, वन्यजीवाची शिकार, मारहाण आणि पैशाची उधळणपट्टी। बीड जिल्ह्यातील शिरूरमध्ये सतीश भोसले उर्फ खोक्या याने पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेला मोठे आव्हान दिले आहे। काही दिवसापूर्वीच एका गरीब व्यक्तीला बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता। आता त्याच्या घरावर टाकलेल्या दाढीत वन्यजीवाची शिकार आणि मोठ्या प्रमाणात अवैध साहित्य जप्त करण्यात आले आहे। याच पार्श्वभूमीवर त्याचा राजकीय संबंध आणि त्याच्या दहशतीचा पर्दाफाश झाला। बीड जिल्ह्यातील शिरूर येथे सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरावर वन विभागाने मोठी धाड टाकली। या दाढीत प्रचंड प्रमाणात वन्यजीव शिकारीचे पुरावे तसेच धारदार शस्त्र, जाळ्या आणि वाघूर यासारखे हत्यारे जप्त करण्यात आले। विशेष म्हणजे या ठिकाणी वन्यजीवाची मासही आढळले, ज्यामुळे सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त झाला। तसेच वन्यजीवप्रेमी माऊली सिरसाट यांनी आरोप केले आहेत की खोक्याने 200हून अधिक हरिण आणि काळवाटाची शिकार केली असून त्याच्या ठिकाणी हरणाच्या पार्टीचे अवशेषही आढळले आहेत। तसेच एवढ्या मोठ्या प्रमाणात वन्यजीवाची शिकार करून तो लोकांना संदेश सुद्धा देत होता असंही त्यांनी म्हटलेलं आहे। तसेच सतीश भोसले हा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असून भाजप आमदार सुरेश धस यांचा तो निकटवर्ती आहे। यामुळेच त्यांच्या विरोधात कारवाई करण्यात दीर्घाई झाली असा आरोप कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे। काही दिवसापूर्वीच त्याने एका व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। त्यानंतर आता तो हेलिकॉप्टरमधून एंट्री घेतो, 5 स्टार हॉटेलमध्ये थाटात वावरतो आणि नोटाचे बंडल गाडीच्या डॅशबोर्डवर फेकतो, असे अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत। मात्र प्रश्न हा आहे की त्याच्याकडे इतका पैसा आला कुठून, असा सवाल उपस्थित होत असून सामाजिक कार्यकर्त्या अंजल्या दामिने यांनी यावर आक्रमक भूमिका घेतली असून सुरेश धस आणि भाजपवर थेट आरोप केलेले आहेत। खोक्याच्या संरक्षणामागे मोठे राजकीय हात असल्याचे त्या सांगत आहेत। तसेच वन विभागाने आता कारवाई केली असली तरी उशिरा जाग आल्याबद्दल त्यांच्यावरही टीका केलेली आहे। जर कारवाई वेळेत झाली असती तर 200हून अधिक हरणाचे प्राण वाचले असते। स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या गुन्हेगारीवर प्रवृत्तीमुळे बीड जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे। वन्यजीवाची शिकार, गरीब व्यक्तीवर अत्याचार, पैशाची उधळणपट्टी आणि राजकीय संरक्षण हे सर्व त्याच्या वाढत्या दहशतीचे लक्षणे आहेत। मात्र आता हा गुन्हेगारी जाळा तोडला जाणार का? प्रशासन आणि राजकीय नेते यावर काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र यावर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।